साईबाई सकाळ मित्रांनो, तर आता सकाळचे 5:30 आणि सर्व उठलेत. काकड आरती पण चालू केलंय. सकाळी ब्रश करायला गुड मॉर्निंग. आणि हे बघा सर्व उठलेत. विनायक फर्स्ट टाइम एवढा लेट उठलाय आणि झोपलो 3ला आणि उठल्या सकाळला तुम्हाला डायरेक्ट कालच गेल्या होते. जय साईनाथ. तर हे गाइस, नमस्ते, केम छो, कसं काय? वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स वाय पवन्स लियर. बॅग बघा किती वजन आहे. हा नेतोय माझी बॅग आणि मी. हे बघा जय साईनाथ. तर आता आम्ही चाललोय बाथरूमच्या शोधात. दिसलंय तिथे समोरच आहे. पण तो लेडीज वाला लेडीज पण आहे, जेंट्स पण आहे, पण खाली लेडीज भेटेल. पालखीला माहितीये काय, जास्त तर लेडीज वॉशरूम जातो. कारण की जेंट्स मध्ये खूप गर्दी होत्या म्हणून तो एक फॉर्म्युला आमचा. काय नाही, एव्हरीवन इज इक्वल टू अस. बघा मित्रांनो, या वेळीचा स्वेटर बघा, काश्मीर. हे बघा, फोन टाकून दाखव यश. तुझा माझा हात पण झाला. हे बघा, हात झाला. सोडा जाऊ द्या. खूप मित्रांनो, हे बघा, जे पण युट्यूब स्टार्ट करतात त्यांची ही खरी लाईफ आहे. वाजलेत बघा सकाळचे 5 आणि अजून ब्लॉग गेल्याने काल रात्रीपासून टाकतोय ते. तर बघूया आता केवढा वेळात होत आहेत. चल चल तिथे जायचंय. तर मित्रांनो, माझा परम मित्र आलाय दुर्वेश. जय साईनाथ. आणि आपला फुल हाड. छत्री नाही, आपला फुल हाड. आपला डायलॉग आपला तो आला. जय बाप्पा की. ओळखला ना. काल रात्री झालाय, पण मी त्याला ब्लॉग मध्ये घेतला नाही. काय पण ऑर्डर वर ना आले. कुठं ऑर्डर ऑर्डर म्हणजे कसली स्विगीची मारत नाही भाऊ. पॅनो ऑनली पॅनो म्युझिक नाही. आणि रॅपिडोत किती पैसे गेले? रॅपिडो फक्त 250 रुपयात. मग किती माहीम से रॅपिडोवाला पुढे गेलाय, पण तो दिसत नाही सध्या. हा दुसरा रॅपिडोवाला आलाय. हा बघा, नाचतय. गाणं नाही चालू तरी. रॅपिडोवाला आला. रॅपिडो बुक केलेला आमच्या पालखी मधलाच माणूस आहे. एक मिनिट ब्लॉग चालू आहे. आम्ही रॅपिडो मागवलेला. इन्स्टामार्ट, स्विगी वरनं आम्ही ऑर्डर केलेली बघा. याच्यात असतील 1 घंटा. मित्रांनो, सगळ्यात लास्ट डब्बा आणि आपले 2 पॉइंटर गेले बघवले, कारण आपल्यामुळे दुसरा त्रास नको. आणि आम्ही पाठी आहो. पाठी माहित नाही. हॉल टेल की ते लोक वैतागले तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट चालता हॉल. बघा मी चालायची ताकद नाही. बघा मी पण पाहून जसं जन्माला असतात. भवन सारखी नाही, त्याचीच आहे. त्याला भेटूया. मित्रांनो, आपल्याला दुर्वेश भेटला वापस. जय साईनाथ. काय फायदा नाही पळून वापस आला पार्टी. ते बघा आता मित्रांनो, नाश्ता करायला जरा ते आता गद्दार पळाले. हा, जरा भूक लागलेली म्हणून जरा नाश्त्याला थांबलेलो. आणि रोड पण नाही माहिती होते म्हणून. जय साईनाथ. मित्रांनो, आता आम्ही भिवंडीच्या फ्रीज जवळ पोहोचले, पण अजून बाहेर आला सर्वांचे तोंड बघा. तर बघू हॉल्ट किती वेळा देतो. जय साईनाथ. मित्रांनो, आता आमचा अजून काय नाश्त्याचा हॉल्ट आला नाही, पण आपल्या मुंबईला जी भेटते गोष्ट जी आपल्याला लय आवडते तिकडे पण भेटते, म्हणजे Cloud9. हे बघा. तर मित्रांनो, मी घेऊन आलोय भाज्या. तर आता आम्ही पितो, त्याचा लाभ घेतो. मित्रांनो, रस्ता बघा पाईपलाईन मध्ये. हे बघा, आणि मी बिना चप्पलचा आहे. पाय बी स्लिप होता त्याच्यात. हे बघा, पूर्ण ओला आहे सिमेंटने. असा पालखी चालणार पदयात्रा. जे अनवाणी पायी येतात, अनवाणी ते कसे चालणार? आमचा विघ्नेशला कसे आदत झाले म्हणून तो चालू शकतो.
बाकी यश आपला गेल्या वर्षी अनवाणी होता, पण या वर्षी माहिती नाही चप्पल घालून आलाय. आणि आपला नाश्त्याचा हॉट आला, पण या पाईपलाईन संपायला अजून लय वेळ आहे. तुम्हाला डायरेक्ट दुपारी जेवतील तेव्हा आम्ही नाश्ता करू. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय दुपारच्या हॉल्टवर. हे बघा तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट मिळते. तर दुपारी जेवणाला आहे दली, वांग्याची भाजी आणि बटाटा आणि पुरी आणि डाल भात. आणि विनायक खातोय. झोप झाली झाले झोप लागले म्हणून उठलो परत. अरे उठलो, आम्ही ऑल्टवर आता आलो. त्याला भेटूया तुम्हाला नंतरला. जय साईनाथ. आता आम्ही दुपारच्या ऑल्टवरला निघालोय. हे बघा पब्लिक, मी बघा तिथं थांबले आहे. झोप तर काय भेटली नाही. बॅग भेटली, बॅग किती वाजता उठली, आम्ही झोपलो किती तास, अर्धा तास. बाकी निघाली म्हणजे आले नाही अजून, पण यायला आता डायरेक्ट भेटूया समरीला. तेव्हा गार होऊया. जायचं मित्रांनो, आता आयुर्वेदिक औषध बनवण्याला तार तुटलेला पेशंटसाठी, पण तो अनसफल झाला. भेटूया इथल्या आयुर्वेदिक औषध बनवतात. शरबत पाठी झालो 5 दिवसातून अर्धा 1 तास झाला असेल. आणि आमच्या ग्रुप मध्ये यश पाटी आहे आणि आपला विघ्नेश पाटी आहे. आजचा ब्लॉग काय जास्त शूट करत आला नाही, कारण की तब्येत खराब आहे आपली. आज अर्धाहून जास्त दिवस आम्ही पाठी जाऊ. पाठी काय एवढा पाठी की पुढे जायला ताकद नाही. हालत बघा. तुम्हाला जय साईनाथ. जय साईनाथ. मित्रांनो, समजूला नावाची एवढी चीज आले ना आम्हाला, तो अजून आला नव्हता, पण आता फायनली दिसला. टेम्पो मध्ये झाला. तुम्हाला दाखवतो. तो बघा, टाइम बघा. टाकलोय आम्ही. पालखी पण गेली, मित्र पण गेले, आम्ही 4 तन्मय, मी, रोहित, विघ्नेश आम्ही एवढेच राहिले. पंक्चर मोड आणि बोलतात त्यात हॉल्ट आहे 17 किलोमीटर लांब रात्रीचा. बघू कधी पोचू. त्याला भेटूया. जायचं
मित्रांनो, या पोरग्याने मला चालत आणली आणि या पोरग्याने आणि या पोरग्याने आम्ही तिघं म्हणजे हे तिघं सपोर्टर होते. भले भले बसले असते, एवढा लांब होता हॉल्ट. हा भले भले बसले असते, भले बसून आले रस्त्यात, 50 वेळा थांबलो पण तरी हॉल्टवर. तर मित्रांनो हे बघा फॉग चालू झालाय. फॉग काढ फॉग येतोय. तर चांगला बनवला. यावेळी हा रोड बनलाय खूप चांगला वाला, कारण की माझ्या दुसऱ्या वर्षी हा रोड खूपच घाण होता. चालायला नाही जमायचा. अनवाई पायी आलेत जे लोक. कसं वाटतं इथं चालायला? आणि पण गारगार आहे भाई. गारगार असणार ना भावा, फॉगच एवढा येतोय. तर बघू, हॉल्टवर सर्व झोपले असतील. पालखी कधी पोचली रे? 10:30ला पोचली आणि आम्ही पोचतो कितीला? 12:30. 2 तास लेट झाला. पोचू आता, लेफ्ट मारायचं. पवनमुळे सगळं, पवन मोठ्यामुळे. काय नाही दिसला का हागायचं. ते काय नाही, बाबा बघतोय, तुम्हाला आशीर्वाद देईल. चला भेटूया, तुम्हाला हॉल दाखवतो आणि जेवण दाखवतो आणि हा ब्लॉग एंड करतो. जय साईनाथ. तोंडलीची भाजी, दाल भात आणि हे लोक जेवणार आहेत. ते आमच्यात ताकद नाही राहिले जेवायची पण ना चालायची. चला तुम्हाला भेटूया. जय साईनाथ. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा सिंपल ब्लॉग? तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग जास्त काही खास बनला नाही आहे. तर तुम्हाला बघायचं असेल अजून दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग, विघ्नेश द ब्लॉगर आणि यश द ब्लॉगर आणि विघ्नेश शेळगे यांच्या चॅनलवर जाऊन बघा, कारण की माझी तब्येत बरी नव्हती तर मला शूट करता आलं नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर सर बघत राहा पॉन्ड्री ब्लॉग्स. जय साईनाथ. हीच खरी वारी असते. ना ठरलेला आराम, ना ठरलेली जागा. जिथं साई बोलवतात तिथंच थांबायचं आणि पुढे चालत राहायचं. व्यर्थ करावी मी आता चिंता.